तर मी ह्या वेळेला इम्पॉर्टन्स देणार, म्हणून मी ती संधी जाऊ देणार नाही. म्हणून सरांसमोर एकदा माझी इच्छा माझ्या मुलीने करावी असं होतं, पण मग मी स्वतःही मलाही डान्स खूप आवडतो, तर मी डायरेक्टली इथं ॲट द मुमेंट परफॉर्मन्स करणार आहे सर. थँक्यू. Guys, no practice, no preparation, single calling and taking action. That's the sign of a winner and a passionate person. Because if you don't have that movement and ती अर्ज नाही होत ना तुमच्यामध्ये की बाई करणं आहे तर करणं आहे, म्हणजे पाहू सही जे होईन ते होईन, नाही काय होईन तर अनुभव राहीन. कार भाऊ नाही तरी काय आला तर पहाड, गेला तर केसाच होता ना. चला चला म्युझिक. मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढलावती अशी जीवाला गावाकडची माती, सार घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती. गड जेजुरीचे आम्ही रहिवासी, गड जेजुरीचे आम्ही रहिवासी. देवाचा झेंडा वळखला दुरून, मोतियाने द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून.
सिस्टर हॅज डन इट अगेन मॅन. मी म्हणतो ना की एक नारी सप्पे भारी. काय, कारण की एक नारी सर्व प्रकारचे रोल निभावू शकते. तुम्ही विचार करताय का ती एका मुलीसोबत आली तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आणि ऑल ऑफ अ सडन तिला असं वाटतं की बा माझं स्वप्न माझ्या मुलीवरती ना थोपलं जावं, म्हणून वाय नॉट आय शुड ट्राय. बरोबर आहे का नाही? आमच्या माणसांचं तेवढा मेंदू नाही चांगला. आमचे कसे, मी डॉक्टर नाही झाला माझा पोरगा डॉक्टर होईल, मी साहेब नाही झाला माझा पोरगा साहेब होईल, मी पोलीस नाही झाला माझा पोरगा साहेब होईल. काय नाही होत. तू पोलीस नाही झाला तो चोर होतो. ते उलटे काम आहे सगळे. ओके, कसं वाटतंय तुम्हाला आता डान्स केल्यानंतर? असं हलकं वाटतंय खरंच मन. नाहीतर घरी गेल्यावर मला पुन्हा एकदा पस्तावा आला असता की यार मी ती संधी का सोडली, मी ती अपॉर्च्युनिटी मी का सोडली. पण आता मला एकदम काय म्हणतात रिलॅक्स झाली मी. माझ्यावरती बर्डन नाही आहे आणि ना मग पुन्हा त्या विचारांमध्ये मी म्हणजे गुंतणार नाही. थँक्यू सो मच सर. आणि थँक्यू नक्ष प्रोडक्शन की त्यांनी सर्वांना इथे अपॉर्च्युनिटी दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा जजेसचे, अँकर सरांचे आणि सगळ्यांचे मी खूप आभार मानते. थँक्यू सो मच सर. आणि हां, मी एक टीचर आहे, तर मला वाटलं नव्हतं की ही संधी म्हणजे मी माझ्या मुलांना संधी देते, बट मी स्वतः ही संधी घेईल हे मला वाटलं नव्हतं. तर थँक्यू सो मच पुन्हा एकदा. थँक्यू सो मच सर. जजेसचं काय म्हणणं आहे ते